नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव चांदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्षपणे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सीईटी पोर्टलवर एक नवीन नोटीस आलेली बघा, जे की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय आणि विद्यार्थी मित्रांनो अशाच नवीन नवीन अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचंय, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय बघा. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आले या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती www.mahacet.org च्या ऑफिशियल पोर्टलवरती आणि तुम्ही थोडं जरी स्क्रोल केलं मित्रांनो, तर या ठिकाणी काय आलेली एक नवीन नोटीस आलेली बघा. आता या नोटीस मध्ये काय दिलंय थोडक्यात जाणून घेऊया. बघा, आपण जर या नोटीसला जर ओपन केलं या ठिकाणी, तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एडिट फॅसिलिटी अवेलेबल झालेली बघा. एडिट फॅसिलिटी टू द कॅन्डिडेट रजिस्टर फॉर द एमपीएड, एमएड अँड बीएड जनरल अँड स्पेशल बीएड ELCT एक्झामिनेशन 25-26 सॉरी 26-27 या अकॅडमिक इयर साठी काय झालेलं आहे, या ठिकाणी तुमची एडिट फॅसिलिटी अवेलेबल झालेली आहे. नोटीस 4/3/2026 ला आलेली. मग तुम्ही यामध्ये काय बदल करू शकता, महत्वाचा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी जर तुमच्या नावामध्ये तुम्ही बदल करू शकता, तुमच्या जन्मतारीख मध्ये तुम्ही बदल करू शकता, तुमच्या फोटोग्राफ मध्ये तुम्ही बदल करू शकता, तुमच्या सिग्नेचर मध्ये तुम्ही या ठिकाणी बदल करू शकता, तुमच्या जेंडर मध्ये तुम्ही या ठिकाणी बदल करू शकता. व त्यासोबतच कॅन्डिडेट हु हॅव नॉट सिलेक्टेड ELCT ऑप्शन ELCT अँड वाईस वर्सा ओनली फॉर बीएड, तर तुम्ही यामध्ये काय करू शकता, ELCT चा सुद्धा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, इत्यादी गोष्टीमध्ये तुम्ही हे सगळे बदल करू शकता. मग महत्वाचा प्रश्न का तुम्ही हे कधीपासून तर कधीपर्यंत करू शकता. इट इज ऑल्सो ऑब्झर्व दॅट द सम कॅन्डिडेट हॅव रजिस्टर्ड फॉर अबोव मेन्शन CET एक्झामिनेशन बट देअर ऍप्लिकेशन फॉर्म इज इनकम्प्लीट अंटिल 27/2/2026. Such candidates are allowed to complete the application फॉर्म अँड अलो द पेइंग द CET रजिस्ट्रेशन फी. ओके, तर तुम्ही हे विद्यार्थी मित्रांनो मग हे तुम्ही यासोबत काय करू शकता, एक्स्ट्रा जर तुम्ही या ठिकाणी अजून तुमचं रजिस्ट्रेशन झालं नसेल तर तुम्ही तेही सुद्धा करू शकता. बघा, आता तुम्ही हे कधीपासून तर कधीपर्यंत करू शकता. द पिरियड फॉर द मेकिंग द अबो चेंजेस अँड पेइंग द रजिस्ट्रेशन फीज इज बिटवीन 5/3/2026 ते 7/3/2026 या कालावधीमध्ये काय करू शकता, तुम्ही नेसेसरी जे चेंजेस सांगितले ते करू शकता. व त्यासोबतच जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल, ओके, तर तुम्ही सुद्धा अजून पण काय करू शकता, रजिस्ट्रेशन करू शकता. म्हणजे ज्यांचे फॉर्म इनकम्प्लीट असेल त्यांच्यासाठी या, ज्यांचे फॉर्म इनकम्प्लीट असेल. ओके, तर ड्युरिंग दिस पिरियड कॅन्डिडेट शुड करेक्ट देअर डिटेल्स ऍज मेन्शन अबोव इन द ऍप्लिकेशन फॉर्म थ्रू देअर ओन लॉग इन. ओके, तर रजिस्ट्रेशन लिंक फॉर द न्यू कॅन्डिडेट इज क्लोज. कधी क्लोज झालेली, 27/2/2026 ला. कॅन्डिडेट टू टेक नोट ऑफ दिस. पण ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन इनकम्प्लीट असेल ते सुद्धा आता काय करू शकता, रजिस्ट्रेशन करू शकता. जर माहिती आवडली असेल मित्रांनो, तर पटकन काय करून घ्यायचंय, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय, व्हिडिओला लाईक करून द्यायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.